नमस्कार मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, खऱ्या अर्थाने महिलेला खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे का, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. घरामध्ये काम करताना, घरात वावरत असताना अनेक महिला अशा आहेत की ज्यांना किचनमध्ये साधं भाजी करण्यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या सासूची परमिशन घ्यावी लागते. सकाळी उठल्यापासून किचनमध्ये एंट्री केल्यापासून त्यांना सगळं जे आहे ते आपली सासू जी सांगेल त्यानुसारच करावं लागतं. असती तर ती घरातली सून असती, पण त्या घरातली महिलाच असते. पण तिला मात्र भाजी काय बनवायची एवढंसुद्धा स्वातंत्र्य नसतं की आज तिच्या आवडीनुसार एखादी भाजी बनेल, असं कधी होत नाही महिलांनो, मैत्रिणींनो. तर प्रत्येक महिलेला समजून घेतलं पाहिजे. आपली सासू जी आहे ती आधी कोणाची तरी सूनच होती, नंतर ती आपली सासू झालेली आहे. ती पण सूनच होती कोणाची, तर तिने पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तसंच सुनेने सुद्धा या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी फक्त सासूलाच दोष देत नाही मैत्रिणींनो, यामध्ये सुना पण तितक्याच इन्वॉल्व असतात. काही सुनांना नसतो जास्त किचनमध्ये इंटरेस्ट, तर त्या नाही बनवत व्यवस्थित स्वयंपाक, तर ते काही सासांना नाही आवडत. त्यामुळे त्या सासा पण नाही त्यांना सांगत का तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, त्या स्वतःच करत असतात. पण अशा वेळेस सुनेला असं वाटतं की सासूला तिचं किचनमधलं वर्चस्व जाईल तिचं, म्हणून ती आपल्याला किचनमध्ये काम करू देत नाही. तर मैत्रिणींनो, वेगवेगळे कारणं असतात घरामध्ये, या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, पण आपणच एकमेकींना सांभाळून घ्यायचं असतं. तर मैत्रिणींनो, खऱ्या अर्थाने महिलेला खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे का, हे प्रत्येक महिलेने विचार केला पाहिजे. आता एक साधं उदाहरण देते मी, का वर्किंग वुमन जरी असली किंवा गृहिणी जरी असली, तर समजा 30 ते 40 वयोगटातल्या महिला मैत्रिणी कुठे गेल्या फिरण्यासाठी, तर त्यातली एक मैत्रीण तुम्हाला गाडी चालवताना दिसेल, पण बाकीच्या ज्या 4-5 जणी आहेत त्या तुम्हाला कंटिन्यू फोनवरती दिसतील. आता त्या बाहेर फिरायला गेलेल्या आहे, तरी त्या फोनवरती तुम्ही जेवले का, तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे आता, तुम्ही घरी केव्हा जाणार आहे, हे प्रश्न त्या फोनवरती विचारत असतात. हा, तर मी कपडे इथे ठेवलेले आहे, ते कपडे तिथे ठेवलेले आहे, भाजी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे, तेवढी गरम करून घ्या. का समजत नाही का घरच्यांना? तर सगळ्यांना सगळं समजत असतं मैत्रिणींनो, पण तुमच्या लक्षात येत नाही की आपण स्वतःहून या गोष्टी ओढून घेत असतो. गेल्या तुम्ही बाहेर थोडं फिरण्यासाठी, तर तुम्ही मोकळं राहा. तुम्ही कशाला घरच्यांचं टेन्शन घेता, कशाला घरच्यांची काळजी घेता? मैत्रिणींनो, ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या फिरायला गेलेल्या आहे बाहेर, तिथला त्यांनी आनंद घ्यायचा, ते सोडून त्यांचं सगळं लक्ष हे घरी असतं. मग ती वर्किंग वुमन असो किंवा ती हाऊसवाईफ असो. तर आपण स्वतःहून या गोष्टींमध्ये एक स्वतःला गुंडाळून घेतलेला आहे, एक गृहीत धरलेला आहे. आपल्या वाचून कुठेही कधीही काहीच अडत नाही मैत्रिणींनो. एक दिवसाचं जरी बाळ असेल तरी त्याचं पण आयुष्य ते पुढे जगतच असतं. त्यामुळे आपल्यामुळे हे सगळं होतं आहे हा गैरसमज मात्र सोडून द्या. आणि स्वतःसाठी जर तुम्ही वेळ काढलेला आहे, तर खरंच तो वेळ तुम्ही स्वतःसाठीच वापरा. कशाला तुम्ही घरच्यांचं टेन्शन घेताय? आता कधी कुठला नवरा म्हणतो का त्याच्या वाईफला, बायकोला, का तू गेली तर मला करमणारच नाही? तो आधीपासूनच विचार करतो, अरे 2 दिवस तर ही चालली आता माहेरी, आपली तर मज्जाच आहे. तेव्हा तो विचार करतो का मला तुझी खूप आठवण येईल, तू तिथे जेवशील का, तू तिथे कशी राहशील, मग कसं होणार आहे? हे कुठला नवरा तुम्हाला विचारतो का? तुम्ही सांगा फक्त. मग तुम्ही काय या गोष्टींचा एवढा लोड घेताय? जर तुम्ही गेल्या बाहेर, तर तुम्ही बाहेरच्याच मस्त एन्जॉय करा ना. संध्याकाळी तर आपल्याला आपल्या घरी येणंच असतं. त्यामुळे मैत्रिणींनो, मी एकच सांगते आहे की हे जे स्वातंत्र्य आहे, हे महिलांनी स्वतःहून, स्वतःचं किती स्वातंत्र्य आपल्याला भेटणार आहे किंवा आपण कसं ते तयार करणारे, हे सगळं स्वतःहून तयार करून घेतलेल्या गोष्टी आहे. आज भारतामध्ये अनेक ठिकाणी महिलांना खूप गोष्टींचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण एक मनाचं जे स्वातंत्र्य असतं, तर ते ह्या महिला
ज्या आहे त्या स्वतःहून गमावून बसता मैत्रिणींनो. बाहेर गेलेले असल्यावरती त्यांना घरची ओढ लागलेली असते, घरात असल्यावर त्यांना असं वाटतं का मी बाहेर जायला पाहिजे होतं. मग इथे त्यांची स्वतःचीच जी मानसिकता आहे ती त्यांनी चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आता जर एखादी वर्किंग वुमन असली तर ती एवढे महिनाभर काम करत असते, तिचा जो पगार येत असतो तो खरंच तो जो पगार आहे तो तिचा एकटीचाच असतो का? तो ती घरामध्ये यूज नाही करत का? ती सगळ्या घरातल्यांसाठी फॅमिलीसाठीच काम करत असते. त्यामुळे फॅमिलीतल्या लोकांनी पण तिला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं मैत्रिणींनो. ती तिचं छोटं बाळ असेल, ती त्याला ठेवून नोकरीच्या ठिकाणी जात असेल तर घरात जे दुसऱ्या महिला आहे त्यांनी त्या बाळाकडे, त्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे मैत्रिणींनो. आपलं बाळ, आपले मुलं हे घरी व्यवस्थित आहे, त्यांची घरचे काळजी घेत आहे या विचाराने ती महिलासुद्धा कामाच्या ठिकाणी एकदम फ्रीपणे काम करत असते. तिच्या मनामध्ये घरचे कुठलेही विचार येत नसतात. पण त्याच ठिकाणी जर घरी तिच्या मुलं सांभाळायला किंवा मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसेल किंवा घरात जे असतील ते लक्ष नसेल देत, तर ती महिला काम करत असते तर तिचं लक्ष मात्र सगळं हे तिच्या मुलांकडेच लागून राहिलेलं असतं. तर त्यामुळे मी सांगते मैत्रिणींनो की स्वातंत्र्य म्हणजे फक्त बाहेर जाऊन काम करणंच एवढंच नसतं, तर ते तुम्ही मनामध्ये किती प्रसन्न आहात, किती तुम्ही व्यवस्थित आनंदी आहात यावरती सुद्धा ते अवलंबून असतं मैत्रिणींनो. तर तुम्ही घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवा, खुश राहा. कोणी जास्त तुम्हाला टेन्शन देत असेल, दोष देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा मैत्रिणींनो. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा मिळवायचा याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, ज्यामुळे तुमचं मन देखील प्रसन्न होईल आणि तुम्ही देखील खुश राहाल. तर थँक्यू फ्रेंड्स, बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.